मूळची सोलापूर जिल्ह्यातील आणि सध्या कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये राहणारी दिव्या कानिफनाथ भोसले आणि देविका भुते या संजय घोडावत विद्यापीठात MCAच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनी आणि आणखी 2 विद्यार्थी भाड्यानं घेतलेल्या चारचाकीमधून देविका भुते हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार होते. त्या अगोदर ते परीक्षा देण्यासाठी सकाळी घोडावत विद्यापीठाकडं चारचाकीतून चालले होते. माले फाटा इथं आल्यावर चालक ईशान धुमाळ याचं नियंत्रण सुटल्यानं चारचाकी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका छोट्या टेम्पोला पाठीमागून धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की धडकेनंतर चारचाकी हवेत उडाली आणि 3 वेळा पलटी झाली. या अपघातात दिव्या भोसले आणि देविका भुते या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तात्काळ कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना दिव्याचा मृत्यू झाला तर देविकावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर अपघातग्रस्तांचे नातेवाईक हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी गेले असता त्यांना अक्षरशः पोलीस ठाण्यातून हाकलून बाहेर काढण्यात आलं. चारचाकी चालक ईशान धुमाळ हे बडप्रस्थ असल्यामुळं पोलिसांनी अपघाताची नोंद घ्यायला टाळाटाळ केल्यामुळं दिव्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला. सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमाराला झालेल्या अपघाताची सायंकाळपर्यंत नोंद न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.